मी आलो रेणुकाला भेटू. बाजूला वा. काय झालंय तुला? आणि बास आता. ही मुक्ता या घरची सून आहे हे तुला मान्य करावंच लागेल. काय चाललंय माग माग माग? ते हे एक विचारायचं होतं, म्हणजे शेवटचंच विचारते. म्हणजे माझं तसं काही नाही दादा, पण तुम्ही खरंच बदललाय का? खरंच बदललोय मी. हे ऐकून तुमचा विश्वास बसत नाही ना? हो. डोक्यामध्ये गोंधळ उडालाय हो. आणि म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारून भंडावून सोडणार? हो काय? नाही. एक काम करा, रेणुकाच्या खोलीमध्ये या दोघी जणी. आणि युवराज, दत्ता आणि आर्या त्या तिघांना पण बोलवा. एकदा सगळ्यांना सांगतो माझ्या डोक्यात काय चाललंय ते. या. दाजी काय केलं तो तुम्ही? आमचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये. विश्वास बसत नसेल तर ठेवू नका, पण त्या तमासगिरणीसारख्या 4 लोकांमध्ये बोलून तरी दाखवू नका. आता कुठे मला माझा दादा बोलला असं वाटलं बाई. मला फक्त पारखत बसू नका, मला समजून घ्या, ओळखायला शिका. रेणुका, सगळ्यांच्या समोर तुझ्याशी मी जे काही वागलो, बोललो, तुला खरंच असं वाटतं की तुझा बाप तुझ्याशी असं वागू शकेल, बोलू शकेल? आणि जरा विचार करा, तुम्हाला सर्वांना मी इथे का बोलवलंय? घरात तर एवढी माणसं आहेत, पण फक्त तुम्हालाच का इथे बोलवलं? कारण तुम्हाला हे सांगायचंय मला की लग्न होणार नक्की. पण ते सारंग आणि आर्याचं. मग हे सगळं नाटक? मुक्ताच्या जीवावर आत्ताच बेतलेलं आहे. मी निवडणूक सुद्धा नुकतंच जिंकून आलोय. घरातली एवढीशी छोटीशी बातमी जरी बाहेर पसरली तर निवडून येण्यासाठी केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे मी बदललोय असंच लोकांना वाटलं पाहिजे. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. लग्नाची तयारी जोरात सुरू ठेवा. लग्न नक्की होईल, फक्त लग्नाच्या मंडपातून ऐन वेळेला मुक्ता गायब होईल. वाचलो बाई. म्हणजे आम्हाला तर वाटलं होतं तू खरंच बदललास की काय. पण दादा, तू हे सगळं त्यांना भासवायसाठी, म्हणजे त्यांची मनं जिंकण्यासाठी करतोयस ना? म्हणजे ऐन लग्नात मुक्ताच्या जागी आर्या बसणार, बरोबर आहे? आत्ता तुला कळलं. दादा, माफ कर बाळा. सगळ्यांच्या समोर तुझ्याशी असं वागताना, बोलताना मला आतमध्ये किती यातना होत होत्या, पण मला त्या दाखवताही येत नव्हत्या ग. दादा, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हा प्लॅन सक्सेसफुल कसा होणार? म्हणजे आम्ही भासवू की आम्ही मुक्ता आणि सारंगच्या लग्नामुळे खूप खुश आहोत, पण ऐन मंडपात मुक्ताच्या जागी आर्याला आणून बसवायचं, हे कसं शक्य आहे? म्हणजे कसं जमणार ना?
ते तू करायचंस. हे सगळं प्लॅनिंग तू करायचंस आणि माझा विश्वास आहे तू हे अतिशय उत्तम प्रकारे करू शकतेस. नाही पण हे सासूबाईंना आणि वहिनींना कळलं तर? समजलं तर समजलं, काय फरक पडतो? फार फार तर म्हणतील की याचे विचार कधी बदललेच नव्हते. हे जे काही केलं हे सगळं याचं नाटक होतं. म्हातारी म्हणेल तिथे ते नेहमीचे शब्द, याच्या आतमध्ये काय तो आत्माच नाहीये, आत्मा हरवलेला माणूस आहे, काय काय बडबडते ना ती, तसं बडबडेल. बैजंती म्हणेल आम्हाला वाटलं पण दगडाला पाझर फुटलाच नव्हता. काय म्हणायचं ते म्हणू दे, काय समजायचं ते समजू दे, पण शेवटी त्यांना हे स्वीकारावंच लागेल. दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे. आणि सारंगला सुद्धा हे स्वीकारावं लागेल की आर्या त्याची बायको आहे. तेव्हा अंबिका, प्लॅन करताना नीट विचार कर. कुठलीही त्याच्यामध्ये कमतरता राहता कामा नये. आणि तुझ्या या प्लॅनच्या मध्ये जर कोणी आलं आडवं तर खड्यासारखं त्याला बाजूला कर. पाणी आता डोक्यावरनं गेलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मला हवंय ते मला मिळवायचंच आहे. आजपर्यंत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रावसाहेबाला कधी एवढं तडफडावं लागलं नव्हतं, एवढी मेहनत करावी लागली नव्हती. असं सहज हवं तेव्हा आम्ही असं गवत उपटून टाकावं तशी माणसं उपटून फेकून दिलेली आहेत. पण आज मात्र त्या टिचभर मुक्तामुळं तेव्हा जो काही डाव टाकशील तो पूर्ण क्षमतेने टाकायचा. जिंकलोच पाहिजे या हेतूने टाकायचा. कळलं ना अंबिका? कुठल्याही परिस्थितीत ही खेळी मी जिंकणारच. सारंग आणि आर्याचे लग्न होणार म्हणजे होणारच.